आपल्यासोबत हर्षवर्धन सपकाळ जी आहे, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, वंचितच्या नेतृत्वात आज आंदोलन होते आहे. तुम्ही सुद्धा सहभागी झाले, काय तुमचं म्हणणं आहे? नरेंद्र मोदी हे विकृत स्वरूपामध्ये कडवं त्यांनी जमवलेलं आहे. सर्व स्तरावर ते अपयशी ठरलेले आहेत. भारतीय जनता पक्ष हा भाजपची सावली आहे, RSSची सावली आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या या नेतृत्व बदलाच्या अनुषंगानं नरेंद्र पदच्युत करावं ही आमची संघाकडे असणारी मागणी आहे. तुम्ही आज मागणी करण्यासाठी चालले होते, पण आज तुमच्यासोबत त्यांची भेट होणार नाही आहे, पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी परवानगी नाकारण्याचं कारण नव्हतं, ते दबावामध्ये देवेंद्र फडणवीसांचं काम करत आहे आणि आम्ही जर जात आहोत तर त्यांनी आमचं स्वागत करायला पाहिजे होतं. तरी राज्याचे मुख्यमंत्री यांनी म्हटलं का कुठलेही असे पुरावे नाही, फक्त मीडियात आलेल्या बातम्यांवर तुम्ही हे सगळं बोलताय, आंदोलन करताय. त्यांना जरा आंतरराष्ट्रीय स्तरावर जा आणि आपलं ज्ञानवर्धन करा. आम्ही बोलतो तेच खरं, हा एका त्यांनी सोडला पाहिजे. नक्कीच हे होते काँग्रेसचे नेते हर्षवर्धन सपकाळजी, ते सुद्धा या आंदोलनात मोर्चात सहभागी झालेले आहे. वंचित बहुजन आघाडीचे जे नेते आहे प्रकाश आंबेडकर ते झाले आहे, सुजात आंबेडकर सुद्धा झालेले आहे आणि हा मोर्चा जो आहे पुढे संविधान चौकाच्या दिशेने निघालेला आहे आणि किंवा 0 माईल चौकाकडे जो आहे तो जाताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे लोक सुद्धा सहभागी झालेले आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डोबळे, साम टीव्ही न्यूज, नागपूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.